नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत अंगारक दोष म्हणजे नेमकं काय, तो कधी सुरू होतो, कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होतो आणि तो टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत. ही माहिती फक्त ज्योतिषशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर त्याला वास्तुशास्त्र, अध्यात्म आणि भावनिक आरोग्याचा देखील खोल संबंध आहे. हा दोष तुमच्या जीवनात शांततेऐवजी संघर्ष निर्माण करू शकतो, पण काळजी नको. योग्य वेळेला योग्य माहिती मिळाली की संकट टाळता येतात. अंगारक दोष म्हणजे काय? अंगारक म्हणजे अग्नी, शक्ती आणि संघर्ष यांचं प्रतीक. जेव्हा मंगळ ग्रह आणि राहू ग्रह एकाच घरात एकत्र येतात, तेव्हा तयार होतो हा योग, ज्याला अंगारक दोष म्हणतात. मंगळ म्हणजे शक्ती, आत्मविश्वास आणि आक्रमकता. राहू म्हणजे भ्रम, मोह आणि आकस्मिक बदल. हे दोघं एकत्र आले की व्यक्ती अति आत्मविश्वास, क्रोध आणि अपयशाच्या वावटळीत अडकतो. हा दोष स्थायी जन्मकुंडलीत असू शकतो किंवा तात्पुरता सध्याच्या गोचरामुळे निर्माण होतो. राशीनुसार परिणाम आणि लक्षणं. 1. मेष एरीज. राशीचा स्वामी मंगळ, त्यामुळे परिणाम दुप्पट. लक्षणं: अपघात, वाद, घरात कलह. उपाय: मंगळवारी लाल फुलं वाहा, अंगारक स्तोत्र पठण करा. 2. वृषभ टॉरस. आर्थिक नुकसान, आत्मविश्वास गमावणे. उपाय: मंगल यंत्र घरात लावा, मंदिरात दान करा. 3. मिथुन जेमिनाय. दहशत, भीती, भ्रम. उपाय: दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेल चढवा. 4. कर्क कॅन्सर. मानसिक थकवा, खोटी आरोप. उपाय: मंगळ मंत्राचा जप, घरात शांत वायुप्रवाह निर्माण करणे. 5. सिंह लिओ. वडीलधाऱ्यांशी वाद, गर्व. उपाय: ध्यानधारणा, सूर्यप्रार्थना. 6. कन्या वर्गो. आरोग्य समस्या, पाचन बिघाड. उपाय: मसूर डाळ दान, नारळ अर्पण. 7. तूळ लिब्रा. घरात अपुरी शांतता, विवाहात अडथळे. उपाय: घरात गणेश स्थापना, कुंकू अर्पण. 8. वृश्चिक स्कॉर्पिओ. राशीचा मालक मंगळच, तीव्र परिणाम. उपाय: लाल वस्त्र दान, अंगारक उपासना. 9. धनु सॅजिटेरियस. बाहेरगावी अपघात, कोर्ट प्रकरण. उपाय: ट्यूसडेज उपवास, लाल चंदनाचा तिलक. 10. मकर कॅप्रिकॉर्न. बिझनेस डील्स फसणे. उपाय: वास्तुशुद्धी, धूपधरणी. 11. कुंभ अक्वेरियस. हेडेक, चिंता, निर्णय चुकीचे. उपाय: लाल गुलाब गणपतीला अर्पण. 12. मीन पायसीस. गैरसमज, प्रेमात फसवणूक. उपाय: लाल लंगोट हनुमंताला अर्पण. वास्तुशास्त्रानुसार अंगारक दोष. आग्नेय कोपरा बरोबर मंगळाचा स्थान. जर तो कोपरा बंद असेल, कचऱ्यांनी भरलेला असेल, तर दोष अधिक वाढतो. वास्तू उपाय: 1. आग्नेय कोपऱ्यात दिवा लावणे. 2. दर मंगळवारी त्या भागात झाडू मारणे. 3. त्या कोपऱ्यातून तांब्याच्या वस्तू घरात ठेवा. 4. लाल रंग वापरणं, परंतु संतुलित प्रमाणात. 5. घरात शांत आणि शुद्ध वातावरण ठेवणे. मानसिक आणि भावनिक परिणाम. मंगळ अधिक राहू योग व्यक्तीला चिडखोर, हट्टी आणि आत्मघातकी विचारांकडे नेतो. यामुळे नातेसंबंध बिघडतात, एकटेपणा वाढतो आणि आत्मविश्वास ढासळतो. याचं निवारण आध्यात्मिक शक्तीनेच शक्य आहे. अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र. मंत्र: ओम क्र क्रे क्रौ साह भौमाय नमः 108 वेळा जप. अंगारक स्तोत्र मंगळवारी पठण. दान: लाल वस्त्र, मसूर डाळ, तांदूळ, तांब्या. व्रत: मंगळवारी उपवास अधिक लाल फळ भाजीचं सेवन. अन्य उपाय: मंगल यंत्र पूजन. कुंडलीतील दोष असल्यास अनुभवी ज्योतिषाचा सल्ला. वास्तुशुद्धी अधिक घरात गोड बोलणं. अंगारक दोष काहीशा कठीण परिस्थितीला निमंत्रण देतो, पण तुम्हीच तुमचं नशीब बदलू शकता. शास्त्र, श्रद्धा आणि संयम या त्रिसूत्रीने तुमच्या जीवनातील या दोषाला कमी करता येईल. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहा.